नमस्कार मम्मीज, स्वागत आहे तुमचे इथे आपल्या टिफिनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये। इथे मी तुम्हाला पनीर चीज पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक छोटा गोळा कणिक घेऊन व्यवस्थित चपातीच्या आकारात लाटून घेणार आहे। जास्त मोठी किंवा जास्त छोटी पण करणार नाही आहे, मीडियम आकारातच ठेवणार आहे। पण ही पातळ अशी लाटून घ्यायची। मी ही गव्हाच्या पिठाची आहे, तुम्ही इथे मैद्याची पण यूज करू शकता। तसेच आता मी याच्यावरती रेड चिली सॉस लावणार आहे। याच्या जागी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी पण लावू शकता। आणि त्याच्यावरती मी पनीर टफिंग करणार आहे, म्हणजे पनीर खिसलेली पनीर व्यवस्थित पसरून घेणार आहे। तुम्ही याच्या जागी पनीरमध्ये गाजर, शिमला मिरची तसेच कांदा असे वेगवेगळे व्हेजिटेबल ॲड करू शकता। मी येथे फक्त पनीर यूज केलेले आहे। आता याच्यावरती थोडेसे मी चवीपुरते मीठ आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे। तुम्ही लाल मिरचीच्या जागेला चॉप केलेली हिरवी मिरची पण ॲड करू शकता, पण लहान मुलांसाठी ही खाताना तोंडात येते त्यामुळे ती खात नाहीत। तसेच मी आता एक चीजची स्लाइड ठेवलेला आहे आणि अशा दोन्ही साईडनी टफिंग करून घेणार आहे। याच्या जागी तुम्ही करंजीचा आकार पण देऊ शकता किंवा करंजीचा आकार देऊन त्याला तुम्ही फ्राय पण करू शकता। मी इथे फक्त डीप फ्राय करणार आहे, त्याच्यामुळे मी पराठ्याचा आकार दिलेला आहे। थोडक्यात मी पराठाच बनवत आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित मी टफिंग करून घेतलेला आहे। तुम्ही दोन्ही साईडनी पाहू शकता व्यवस्थित असा आपला बनवून रेडी झालेला आहे। तर मी इथे बटर लावून भाजून घेणार आहे। याच्या जागी तुम्ही देसी तूप लावून पण भाजून घेऊ शकता। असेही मुलं तूप खाण्यासाठी कंटाळा करतातच, तर तुम्ही अशामधूनही तुम्ही त्यांना तूप देऊ शकता। हा पराठा खायला एकदम स्वादिष्ट आणि परफेक्टली आहे। लहान मुलांना टिफिनला दररोज चपाती आणि भाजी दिली तर ते संपवत नाही आहेत, तर तुम्ही अशा प्रकारे जर पराठा बनवून देचाल तर तो नक्कीच त्यांचा टिफिन संपवून घरी येते। आता इथे मी एका जाळीवरती काढून घेतलेला आहे आणि आता मी दुसराही पराठा बनवून तयार केलेला आहे। तर मी आता थंड झाल्यानंतर याला मी कट करून दाखवते। तर हा पराठा तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित प्रकारे बनवून रेडी झालेला आहे। याच्यामधून टफिंग बाहेर पण येत नाही आहे कट केल्यानंतरनं। तर आता हा आपला पराठा व्यवस्थितपणे रेडी आहे डबा तयार करण्यासाठी। तर चला आपण डबा तयार करून पाहूया। तर इथे मी पराठ्याचे 3 भाग ठेवलेले आहेत व्यवस्थित। तसेच मी येथे मखाना विकत आणलेला होता आणि तो घरीच बटर लावून फ्राय केलेला आहे। तसेच त्याच्याबरोबर फ्रूट म्हणून मी ऑरेंज दिले आहे। ओके, बाय।